नमस्कार मंडळी, मी मनोज कांबडी, समाजसेवक व पत्रकार. तर आज आपण आलेलो आहे चित्र वारली फाउंडेशन, रंगूबाई पहाडी भवन, अंबिका चौक, जव्हार या ठिकाणी. तर मित्रांनो, आपण बघत असतो की आज वारली कला ही जगाच्या नकाशावर आपल्याला पोचलेली बघताना दिसते. आणि याच माध्यमातून आज जव्हारमध्ये आलेल्या पर्यटक व सर्व जव्हारवासी व नागरिकांना ही वारली चित्रकला या ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून आमचे मित्र प्रोफेसर रत्नाकर टोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या सहकार्याने आज त्यांनी या ठिकाणी जव्हारसारख्या मध्यवर्ती ठिकाणी अंबिका चौक येथे रंगूबाई पहाडी भवन येथे चित्र वारली फाउंडेशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी ही वास्तू जी प्रगती प्रतिष्ठानची होती त्या ठिकाणी आज या ठिकाणी दिव्यांग व मूकबधीर विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी ते चित्रकार म्हणून या ठिकाणी वारली जी काही पेंटिंग आहे, ही वारली पेंटिंग आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारच्या डिझाईनमध्ये या ठिकाणी कलाकुसरीच्या वस्तू असतील किंवा विविध प्रकारचे आदिवासी साहित्य असेल, त्यामध्ये ढोलकी, तारपा किंवा गवताची टोपी असेल, त्याचबरोबर विविध प्रकारच्या लाकडांच्या पासून तयार केलेल्या जे काही खेळणे आहेत किंवा विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू आहेत, त्या या ठिकाणी आपल्याला ते उपलब्ध करून देत आहेत. ही अतिशय स्वस्त आणि अतिशय आपल्याला आकर्षक अशा ह्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर आपण नक्की या स्थळाला भेट देऊन आपल्या ज्या काही वारली कलाकार आहेत किंवा जे काही दिव्यांग मित्र आहेत, बांधव आहेत, हे त्यांच्या कलेच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या आपल्या कला जोपासण्याचं काम हे मंडळी सर्व करत असतात. तर या ठिकाणी आपण भेट दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ह्या सर्व वस्तू ज्या दिसतात त्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि आपण या ठिकाणी येऊन आपण जर ह्या वस्तू विक्री करून घेतल्या तर त्यांना एक आर्थिक मदतही होऊ शकते. ह्याच उद्देशाने आज मी स्वतः या ठिकाणी भेट दिली आणि ह्या सर्व वस्तूंचं या ठिकाणी आपल्या सर्व बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी मी आज या कलांना वाव देण्यासाठी हे सगळं चित्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपणसुद्धा या ठिकाणी भेट द्याल अशी आशा व्यक्त करतो. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्की या ठिकाणी या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स असेल तर ती कमेंट्स द्या. आणि जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त ह्या आपल्या भागातले जे काही कलाकार आहेत त्या कलाकारांना कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल, ह्याच उद्देशाने मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आता वेगळे व्हिडिओ, वेगळे कलाकार, वेगळे जे काही साहित्यिक आहेत, आपले शेतकरी असतील किंवा जे काही वेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करतात, त्यांचं मी स्वतः भेट घेऊन त्यांना या ठिकाणी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचवण्याचं काम करतो. तर मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा.